नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 15 ऑक्टोबर 2025 रोजी झालेली ही परीक्षा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर या ठिकाणी गणित विषय समितीमार्फत तज्ज्ञ शिक्षकांच्याकडून काढलेली ही प्रश्नपत्रिका निश्चितच यातील प्रश्न हे ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य या तत्वावर आधारित असतात। साहजिकच यशस्वी बोर्डाची प्रश्नपत्रिकासुद्धा याच आधारावर असते। त्यामुळेच या ठिकाणी महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यातल्या शाळांमध्ये ही प्रश्नपत्रिका वापरली जाते, कारण तिचा दर्जा हा निश्चितच उच्चतम असा असतो। प्रश्न आपण 2 प्रश्न पूर्ण करून प्रश्न तिसरा बीतला पहिला सोडलाय, दुसरा आपण सोडवणार आहोत। सोबतच्या आकृतीमध्ये जीवा AB आणि जीवा CD वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू E मध्ये छेदतात, तर सिद्ध करा AE गुणिले BE बरोबर CE गुणिले DE। या ठिकाणी AE गुणिले BE बरोबर CE गुणिले DE जीवांच्या बाह्य विभाजनाचं आपल्याला हे गुणोत्तर आहे सिद्ध करण्यासाठी। जीवांच्या बाह्य छेदनाचे हे प्रमेय आहे, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स। या ठिकाणी हे सिद्ध करण्यासाठी रेख AD आणि रेख CB जोडायचे आहेत। रचनामध्ये रेख AD व रेख BC काढले। या ठिकाणी पाहूया, जे 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत ते त्रिकोण ADE हा त्रिकोण आणि त्रिकोण CBE हे 2 त्रिकोण। या 2 त्रिकोणामध्ये हा सामायिक कोन आहे E, कोन AED आणि दुसरा कोन CEB। ओके, कारण CBE या त्रिकोणाचा कोन CEB हा कोन आहे। इथं कोन CEB म्हणजे आपण लिहिताना ही पूर्ण सिद्धता लिहायची आहे। ओके, रिकाम्या जागा भरासाठी आपल्याला दिलेली नाही। लिहिताना रेख AD आणि रेख CB जोडले म्हणावं लागेल। 2 त्रिकोण, त्रिकोण ADE व त्रिकोण CBE मध्ये कोन हा E सामायिक घेतलेला आहे। पहिल्यासाठी AED, दुसऱ्यासाठी CEB घेतलेला आहे, सामायिक कोन आहे। कोन DAE, कोन DAE आणि कोन BCE, कोन BCE। पहा, BD हा त्या दोघांमध्ये एकच कंस आहे, एकाच कंसातील अंतर्लिखित कोन, एकाच कंसातील अंतर्लिखित कोन। ओके, म्हणून त्रिकोण ADE समरूप त्रिकोण CBE आपण फक्त 2च कोन संगत कोन एकरूप दाखवले, त्यामुळे कोको समरूपता कसोटी। इथं कोको समरूपता कसोटी। ओके, 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात। AE भागिले CE, पहिलं तिसरं CE बरोबर दुसरं तिसरं ED भागिले EB, ED भागिले EB। तिरकस गुणाकारामध्ये CE ला ED गुणिले CE ला ED, तर AE ला EB गुणिले इथं AE गुणिले EB। ओके, अशा पद्धतीनं 2 त्रिकोणांचा जो क्रम आहे शिरोबिंदूतला दाखवण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्रिकोण ADE आणि त्रिकोण CBE हे घेताना त्रिकोण ADE आणि CBE हे असे घ्यायचे आहेत। ओके, त्यामुळे संगत बाजू ह्या प्रमाणात येतात अचूक। पहिलं दुसरं, या ठिकाणी पहिलं तिसरं, पहिलं तिसरं, दुसरं तिसरं। ओके, अशा पद्धतीने तिरकस गुणाकारातनं आपण या ठिकाणी जे आपल्याला सिद्ध करण्यासाठी सांगितलेलं आहे AE गुणिले BE बरोबर CE गुणिले DE, तिथपर्यंत आपण अचूक पोचतो। पुढला प्रश्न आहे
समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंची लांबी 13 सेमी असून त्याचा पाया 10 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या मध्यका संपाद बिंदूपासून पायाच्या समोरील शिरोबिंदूचे अंतर काढा. याची आकृती काढणं महत्त्वाचं आहे. पहा, त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. AB आणि AC एकरूप बाजूंची लांबी 13 सेमी आहे, पायाची लांबी 10 सेमी आहे. साहजिकच या ठिकाणी जो आपण हा A बिंदूपासून BC या पायावर काढलेली जी मध्यगा आहे ती मध्यगासुद्धा शिरोलंबच आहे, कारण AB आणि AC ह्या दोन भुजा एकरूप आहेत. समद्विभुज त्रिकोणात पायावर काढलेली मध्यगा शिरोलंबसुद्धा असते. AD हा शिरोलंब आहे BCचा आणि AD ही मध्यगासुद्धा आहे. त्यामुळे मध्यगा संपात बिंदू जी त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात. आपण B बिंदूतून C बिंदूतून मध्यगा काढल्या तर G बिंदूतच एकत्रित येतात आणि साहजिकच या ठिकाणी AG आणि GD दोनास एक प्रमाणात होतात. म्हणजे त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असून दोनास एक या प्रमाणात विभागतात. त्यामुळे या ठिकाणी समजा GD 1 असेल तर AG 2 असते. ओके, लिहिलेलं आहे. त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात. त्यांचा जी हा मध्यगा संपात बिंदू आहे तो बिंदू दोनास एक प्रमाणात विभागतो. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार या ठिकाणी त्रिकोण ABCमध्ये अपोलोनियसच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2BD वर्ग अधिक 2AD वर्ग लिहिलेला आहे. ओके, किमती घातलेल्या आहेत. 13 वर्ग दोन्ही समान आहेत. 2 गुणिले BD 5 वर्ग, BD BC भागिले 2 10 भागिले 2 5, 5चा वर्ग 25 दोन्ही 50, 13 वर्ग 169, 13 वर्ग 169, 169 अधिक 169 338, 5चा वर्ग 25 दोन्ही 50, 338मधनं 50 गेले बरोबर 2AD वर्ग, 338मधनं 50 गेल्यानंतर 288 उरले बरोबर 2AD वर्ग. AD वर्ग बरोबर 288 भागिले 2 144, AD वर्ग बरोबर 144, AD वर्गचं AD 144चं 12. गुणधर्मानुसार या ठिकाणी AG भागिले GD बरोबर 2:1. ओके, आत्ता आपण पाहिलं व्यस्त क्रिया करायची या ठिकाणी. करून GD भागिले AG बरोबर 1/2 योग क्रिया केलेली आहे. योग क्रिया करून अंशात छेद मिळवला, छेद तसा ठेवला. GD अधिक AG भागिले AG बरोबर 1 अधिक 2/2. GD आणि AG म्हणजे AD भागिले AG बरोबर 2 1 3/2. एकात 2 मिळवलं, 2 तसं ठेवलं, 3/2. या ठिकाणी ADची किंमत 12 दिलेली आहे. AD या ठिकाणी 12 आपण काढलेली आहे. AD दिलेली नाही, आपण काढलेली आहे. ओके, अशा पद्धतीनं 12 भागिले AG बरोबर 2 1 3/2. AG बरोबर 12 गुणिले 2/3, 12 2 24/3, 3 8 24 म्हणजे AG या ठिकाणी 8 आहे. AG 8 आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी त्या त्रिकोणाचा मध्यगा संपाद बिंदूपासून पायाच्या शिरोबिंदू A पासूनचं अंतर हे G पर्यंतचं 8 आहे. ओके, म्हणजे त्रिकोणाच्या मध्यगा संपाद बिंदूपासून पायाच्या समोरील शिरोबिंदूपर्यंतचे अंतर 8 सेंटीमीटर आहे. ओके, चौथा उपप्रश्न आहे. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक हा त्या कोनासमोरील बाजूला उरलेला लांबींच्या गुणोत्तरात विभागतो, म्हणजे कोनदुभाजकाचे प्रमेय आहे. आपल्याला हे सिद्ध करण्यासाठी त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या दोन बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. हा त्रिकोण ABC काढलेला आहे. Cचा कोनदुभाजक CE ABला A मध्ये छेदतो. आपल्याला सिद्ध करायचं आहे AC भागिले BC बरोबर AE भागिले EB. ओके, हे साध्य आहे. पक्ष त्रिकोण ABCचा कोन Cचा दुभाजक ABला E मध्ये छेदतो. रचना केली आहे. B बिंदूतून किरण ACला समांतर रेषा काढल्या, ती वाढवलेल्या ACला D मध्ये छेदते
अशा परिस्थितीमध्ये आपल्याला किरण हा जो CE आहे तो समांतर आहे बाजू BDला. ओके, त्यामुळं कोन ACE एकरूप कोन ADB हे संगत कोन आहेत. आणि आता या ठिकाणी BC छेदिका घेतली, CE आणि BD या समांतर रेषांची BC छेदिका घेतली, तर कोन ECB हा कोन आणि कोन CBD हे व्युत्क्रम कोन आहेत. ओके, परंतु या ठिकाणी कोन ACE आणि ECB हे दोन एकरूपच आहेत, कारण या ठिकाणी पक्षामध्ये कोनद्विभाजक आहे हा. आणि त्यामुळं आपण वरील विधानांचा विचार करता कोन CBD आणि CDB हे एकरूप आहेत. म्हणजे त्रिकोण CBD मध्ये आपल्याला कोन CBD आणि कोन CDB एकरूप असतील तर एकरूप भुजासमोरचे कोन एकरूप कोनासमोर भुज एकरूप असतात, म्हणजे BC बरोबर CD. ओके, आणि पूर्ण त्रिकोण ABD मध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार AE भागिले EB बरोबर AC भागिले CD, म्हणजेच आपल्याला AE भागिले EB बरोबर AC भागिले CD च्या ऐवजी CB लिहिलं की आपण इथंपर्यंत पोहोचतोय. ओके, पाहूया आकृतीकडे पाहत आपण हे सिद्ध करू शकतो. इथं आकृती काढलेली आहे, पुस्तकाचं प्रमेय समजावून घेऊया. किरण CE आणि किरण BD, किरण CE आणि किरण BD या ठिकाणी समांतर आहेत आणि त्यांची BC AD छेदिका घेतली, AD छेदिका घेतली, तर कोन ACE एकरूप कोन CDB हे संगत कोन आहेत, 1 आणि 2 संगत कोन आहेत. त्यानंतर आता BC छेदिका घेतली तर कोन E या ठिकाणी CB एकरूप कोन CBD, 3 आणि 4 एकरूप आहेत. या ठिकाणी हे व्युत्क्रम कोन आहेत. ओके, व्युत्क्रम कोन. याशिवाय 1 आणि 3 एकरूप आहेत. कोन AC एकरूप कोन ECB एकरूप आहेत, कारण पक्षामध्ये त्याला 3 म्हटलं. 1 2 3 वरून म्हणजे 1 2 बरोबर एकरूप आहे. पहा इथं आपण नावं दिले. अभ्यासासाठी खास आपण सराव करताना असा सराव करावा. 1 2 ल्यावं, 3 4 ल्यावं, 1 आणि 2 एकरूप आहे संगत कोन 1 आणि 2 3 3 अक्षरात नावं द्यायची. 3 आणि 4 एकरूप आहेत, 3 3 अक्षरात नावं द्यायची. 3 म्हणजे ACB आणि 4 म्हणजे CBD अशा पद्धतीनं. आणि 1 आणि 3ला एकरूप आहे, म्हणजे 1 आणि 3 एकरूप असतील तर 2 आणि 4 एकरूप असतात. 2 आणि 4 म्हणजेच या ठिकाणी कोन CBD एकरूप कोन CDB, म्हणजे त्रिकोण या ठिकाणी CBD जो आहे तो समद्विभुज त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये एकरूप भुजासमोर एकरूप कोनासमोर भुज एकरूप असतात. कोन CBD आणि कोन CDB एकरूप आहेत. हे 2 आणि 4 एकरूप आहेत, म्हणून त्यांच्या समोरील भुजा CB आणि CD एकरूप आहेत. एकरूप कोनासमोरील भुजा CB बरोबर CD. आणि त्रिकोण ABD, त्रिकोण मोठ्या त्रिकोणामध्ये कोण ABD मध्ये CE ला BD समांतर आहे, म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर करून AE भागिले EB बरोबर AC भागिले CD आणि CD म्हणजे ज्या ठिकाणी CB आपण लिहू शकतोय आणि साध्यापर्यंत जाऊ शकतो. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर प्रश्न 4 हा 8 गुणांचा आहे. 3 उपप्रश्न असतात, त्यामध्ये प्रत्येकी 4 गुण. पहिला आहे त्रिकोण ABC मध्ये ABला समांतर CD आहे. ABC मध्ये ABला समांतर CD आहे. ADची लांबी DCच्या दुप्पट आहे आणि एरिया चौकोन ABED 40 दिलेला आहे. तर एरिया त्रिकोण ABC काढायचा आहे. आपल्याला या ठिकाणी त्रिकोण EDC काढल्यानंतर आपण ABED या चौकोनाच्या क्षेत्रफळात DCचं क्षेत्रफळ मिळवले की आपल्याला उत्तर मिळेल. पाहूया त्यासाठी आपण काय करू शकतो. एरिया त्रिकोण ABC काढण्यासाठी पहा, या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये AB समांतर DE, EDची किंमत 2 DC आहे. ABED दिले 40 सेंटीमीटर आणि ABC काढायचे आपल्याला. या ठिकाणी DEC काढण्यासाठी पाहूया काय केलं आहे. हा 40 दिलेला आहे, ED बरोबर 2 DC. DC आपण x मानली, DC x मानली तर ED 2x होते, ED 2x. ओके, ED x मानली तर DC x मानली तर ED 2x होते. या ठिकाणी
ईडी थोडीशी खाली घेतलेली आहे कारण डी सी आपल्याला एक्स दिलेलं आहे, तर ईडी 2x. ओके, कारण ईडीची लांबी डी सीच्या दुप्पट आहे, साजेशी आकृती असली पाहिजे लिहिलेलं आहे. तर मग ए सीची जी लांबी आहे, ए सीची लांबी ईडी अधिक डी सी एक्स मांडली, ईडी 2x, x अधिक 2x बरोबर 3x ही ए सीची. त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी ई सीमध्ये, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी ई सीमध्ये कोण बी ए सी एकरूप कोण ई डी सी, कारण हे संगत कोण आहेत. कोण ए बी सी एकरूप कोण डी ई सी हे सुद्धा संगत कोण आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण ए बी सी आणि डी ई सी हे दोन त्रिकोण कोको समरूपता कसोटीने एकरूप आहेत लिहिलेलं आहे. यामध्ये कोण बी ए सी कोण ई डी सी संगत कोण ए बी सी एकरूप कोण डी ई सी संगत कोण त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी ए सी हे दोन त्रिकोण समरूप आहेत कोको समरूपता कसोटी. हे दोन त्रिकोण समरूप असेल तर त्यांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेयच आहे. दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. हे दोन त्रिकोण समरूप आहेत, त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते. म्हणून ए बी सी एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण डी ई सी बरोबर ए सी वर्ग भागिले डी सी वर्ग. ए सी 3x आहे, वरती आपण बघितलं डी सी x आहे, या ठिकाणी डी सी x आहे आणि एडी 2x आहे, म्हणजे ए सी 3x आहे, 2x अधिक 1x, त्यामुळे 3x कंसाचा वर्ग छेद x वर्ग. या ठिकाणी x वर्गाला x वर्ग गेल्यामुळे 3चा वर्ग 9, 9/1. ओके, यावरती वियोग क्रिया केल्यानंतर अंशातून छेद वजा करायचा आणि छेद तसा ठेवायचा. अंशातून छेद वजा का करायचा, तर त्रिकोण ए बी सी मधून डी ई सी वजा केला, ए बी सी मधून डी ई सी वजा केला, ए बी ई डी हा चौकोन उरतो, म्हणून त्याचं क्षेत्रफळ दिले 40 सेमी वर्ग. म्हणून एरिया चौकोन ही त्रिकोण ए बी सी मधून डी ई सी वजा करायचा, छेद तसा ठेवायचा डी ई सी, 9 मधून 1 वजा करायचा, 1 तसा ठेवायचा. त्यामुळं या दोघांची वजाबाकी म्हणजे एरिया चौकोन ए बी ई डी भागिले एरिया चौकोन डी ई सी बरोबर 9 निघाला 8/1. या ठिकाणी एरिया चौकोन ए बी ई डी 40 दिले, त्यामुळे 40 भागिले एरिया चौकोन डी ई सी बरोबर 8/1. एरिया त्रिकोण डी ई सी बरोबर 8 डी ई सीला गुणले ते 40ला भागिले 8 45, 5 CM वर्ग. म्हणजे त्रिकोण डी ई सी 40 आणि हे 40, म्हणजे त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी सीचं क्षेत्रफळ काढताना एरिया चौकोन ए बी ई डी अधिक एरिया त्रिकोण डी ई सी 40 अधिक 5 45 नमूद करण्यात आलेलं आहे. एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर एरिया चौकोन ए बी ई डी अधिक एरिया चौकोन डी ई सी 40 अधिक 5 45 सेमी वर्ग. ओके, किंवा 4 सेमी. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. हा व्हिडिओ फार मोठा होऊ नये म्हणून प्रश्न 4थ्यामध्ये 3 असतात, 1 सोडवला आहे, दुसरा आणि तिसरा, आणि प्रश्न 5व्यामधले 2 आपण लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. 3 भागामध्ये आपण ही प्रश्नपत्रिका पूर्ण करीत आहोत. हा व्हिडिओ आपण जरूर स्वतः लाईक करून शेअर करा आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी. धन्यवाद.